जर निसर्ग आपले आई वडील आहेत, पहिल्यांदा हे पक्क जाणून घ्यायला लागेल की आपले माता पिता हे निसर्ग आहे आणि आपली निर्मिती ही निसर्गातून झालेली आहे. आपले आई वडील हे आपले जीवशास्त्रीय बायोलॉजिकल पालक आहेत. आपला खरा पालक हा आपला निसर्ग आहे. मग तो जर आपला पालक आहे तर त्याच्यानुसार आपलं जगणं आहे का? तपसेवा सिमरणमध्ये पहिलं सूत्र तपाचं आहे आणि तपाचं सूत्र सांगतं आपण निसर्गाचे आहोत तर आपला आहारही निसर्गाचा असला पाहिजे. मग जसा आपला आहार निसर्गाचा असला पाहिजे तसा आपला विहारही आपला विचारही हा निसर्गासारखाच असला पाहिजे. म्हणजे आपल्याला निसर्गासारखंच जगता आलं पाहिजे. जे आपण जगत नाही म्हणून निसर्गामध्ये होणारा जो बदल आहे त्याच्याच अनुकूल तुमच्या माझ्या देहामध्ये पण बदल घडून येतो. तो आपण स्वीकारत नाही. त्या बदलाची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणून आपण तसा आचरणामध्ये बदल करत नाही. म्हणून सगळं जगण्याचं सूत्र बिघडतं. आश्विन मासामध्येच उपास का? चैत्र महिन्यामध्येच उपास का? कारण या काळामध्ये निसर्ग आपल्या जवळचं जुनं असलेलं, टाकावं असलेलं, नको असलेलं सगळं टाकून देतो आणि नवं परिधान करतो. चैत्रातल्या गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाची डहाळी बांधतो. एक महिन्यापूर्वी जर कडुलिंबाकडे जर आपण बघितलं तर तो निष्पर्ण झालेला असतो. सगळं जुनं टाकून दिलेलं असतं. आपण जर निसर्गाचे आहोत तर आपण असं जुनं टाकून देतो का? ते सगळं टाकून देण्याचा तप हा एक संस्कार. म्हणून उपासाच्या काळामध्ये शरीराचे सगळे टॉक्झिन्स, सगळे नको असलेले पदार्थ, सगळे अधिकचे झालेले पदार्थ, मग चरबी असेल, आजींचं वजन कमी झालं. वजन कमी झालं म्हणजे नेमकं काय झालं? चरबी. चरबी म्हणजे काय? चरबी सोबत शरीरामध्ये नको असलेले कितीतरी पदार्थ जे साचून होते ते सगळे या काळामध्ये बाहेर पडले. म्हणून वजन कमी झालं याला मी मागच्या वेळेला पण बोललो, वजन मोजायचंच नाही. वजन कमी झालं हा सगळा आकडेवारीचा खेळ आहे. मुळामध्ये स्वास्थ्य लाभलं या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघायला. आणि म्हणून जर आपण निसर्गाचे घटक आहोत, आपण निसर्गाचे पाल्य आहोत, तर आपण निसर्गाकडनं काय शिकलो? तर निसर्गाकडनं निसर्गासारखं जगायला शिकावं, निसर्गात शिकावं. इथे मी आल्यावर बघितलं की मला कूलर दिसतो का म्हणून बघितलं आणि मला खूप आनंद झाला की इथे मला कूलर दिसला नाही. शरीरातनं घाम जाणं आपण थांबवूनच टाकलेलं आहे. घाम येऊच नाही असा आपला प्रयत्न आहे. आणि घाम येतो म्हणजे कितीतरी टॉक्झिन्स त्या वाटे बाहेर पडतात. पण आपण निसर्गाच्या विपरीत चाललो. एक अतिशयोक्तीचा किस्सा फार सुंदर आहे. विदर्भातले जे लेखक होऊन गेलेले आहेत